नाही दुसऱ्याला पटणार, नाही दुसऱ्याला पसंत करू देणार. हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मी पण एकदम मजेत. तर आज आम्ही आलोय कंटेंट शूट करण्यासाठी. तर माझ्या जोडीला आहे दिवेश आणि ही रील स्टार रोशनी लहानगे आणि आमचे एडिटर आणि व्हिडिओग्राफर दिवेश भाऊ आपल्या जोडीला आहेत व्हिडिओ काढण्यासाठी. तर तुम्हाला हा ब्लॉग कशाला काढतोय हे 2 मिनिटातच कळेल. कारण आजच्या ब्लॉगचा मुद्दा आहे की रोशनी पास झाली की नापास, आणि रोशनीला किती पर्सेंटेज पडले, किती मार्काने रोशनी पास झाली सॉरी नापास झाली. त्याला इज्जत घालवतो रे. तर रोशनी तू सांग, तू पास झाली की नापास झाली? हो, मी पास झाली. कारण तुझ्या स्टोरीला सगळ्यांनी बघितलं असेल, कारण तुम्ही पहिली स्टोरी टाकलेली मी पास झाली. पहिला रिझल्ट कोणी चेक केलेला? तुम्हीच केलेलं. तर रोशनी तू आमच्या ऑडियन्सला सांग, तुला किती पर्सेंटेज पडले आणि तुझी किती अपेक्षा होती पर्सेंटेजची? अपेक्षा अशी काय नव्हती, पण पास झाली ते महत्वाचं आहे. किती पडले तुला पर्सेंटेज? 42. आणि घरच्यांचा काय रिएक्शन होता तू पास झाल्यावर? आमच्या घरच्यांचं काय नव्हतं, पास झाली हे महत्वाचं आहे. नापास झाल्यास तर काय केलं असं घरच्यांनी? काय नाही, आमच्या घरच्यांनी असं काय नव्हतं. नापास तर नापास, पास तर पास. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, रोशनी अभ्यास करते का? आणि रोशनी अभ्यास करत असेल तरी एवढे कमी पडले असते का? तरी ठीक आहे, रोशनी पास झाली हेच मोठी गोष्ट आहे. आणि तेच केटी वगैरे लागले असते तर पूर्ण वर्ष वाया गेला असता. ठीक आहे, कमी पडले तरी पण पास झाली. कॉंग्रॅच्युलेशन. पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आता पुढे काय घेणार आहे तू? काय स्टडी करणार आहेस? पुरं करणारच ना. कुठली स्टडी घेणार आहेस? सांग, काय घेणार आहे? आर्ट्स, कॉमर्स? अरे सॉरी आर्ट्सला होती. सॉरी पचकावडा झाला. रोशनी आर्ट्सलाच होती. तर माझा विचारायचं म्हणणं होतं की पुढे शिकणार आहे का? FY BA वगैरे शिकणार आहेस? अच्छा. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे ना आता रोशनीला किती पर्सेंटेज पडले. तरी ठीक आहे, पास झाली रोशनी हीच मोठी गोष्ट आहे. तर आज तुम्हाला आमचे नवीन कंटेंट दिसतील. तुम्ही जाऊन हे व्हिडिओ नक्की बघा. आज नवीन कंटेंट. आज आमच्या दिवेश भाईच्या भावाचं नवीन सॉन्ग आलेलं आहे, तर आम्ही त्यावर पण व्हिडिओ बनवणार आहे. दिवेश, तू सांग कसं आहे तुझ्या भावाचं सॉन्ग? छान आहे ते, तुम्ही YouTube वर जाऊन मी आता डिस्क्रिप्शनला लिंक देतो, चॅनल वरती जाऊन बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर मी डिस्क्रिप्शनला सॉन्गचं लिंक देतो. तुम्ही नक्की जाऊन तो सॉन्ग पण पूर्ण बघा. मस्त सपोर्ट करा, लाईक कमेंट शेअर करा. आणि तुम्हाला तर आता कळालंच असेल रोशनी पास झाली की नापास झाली. तर तुम्ही रोशनीला पण शुभेच्छा द्या जाऊन सॉन्ग मध्ये बोलतोय कमेंट मध्ये तुम्ही पण रोशनीला जाऊन शुभेच्छा द्या. तर रोशनी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल. रोशनीचा साखरपुडा झालाय असं काहीतरी बोलतोय. काहीच नाही झालंय, हे असं मस्करी करत होता दिवस. आता अजून रोशनीला खूप शिकायचं आहे. रोशनीचे स्वप्न पण असतील, ड्रीम पण असतील. अजून रील्स बनवावे, अजून ब्लॉग्स बनवावे. नाही, तिचे पण स्वप्न आणि ड्रीम्स काहीतरी असतीलच. तर बघूया आपण पुढे आम्ही कसे रील्स शूट करतो. तुम्हाला दिवस दाखवेलच पुढच्या व्हिडिओ मध्ये, म्हणजे ह्याच्याच पुढे कंटिन्यू करेल व्हिडिओ. तर तुम्ही नक्की ब्लॉग कंटिन्यू करा. काय पाठ होत नाहीये. नाही दुसऱ्याला पटवणार, नाही नाही दुसऱ्याला पटणार, दुसऱ्याला पटणार, तुला पटू देणार नाही, दुसरी तुला पटू देणार. समजलं? असं 2 डायलॉग समजलं बोलायचं, समजलं मग झापड. ते पूर्ण 2 तरी वाक्य होऊ दे. बाबा हे भेटला कितींदा बोलू हिला एकच वेळा, नाही दुसऱ्याला. अरे असं बोलायचंय, नाही दुसऱ्याला पटणार, नाही दुसरी तुला पटू देणार. नाही हे बघ परत तेच. किती नाही सांगू यार, हिला सांगू वैतागलं. एवढ्या 2-4 व्हिडिओ झाले असते. हो झाले असते. थांब, बोल नाही दुसऱ्याला पटणार, नाही दुसऱ्याला पसंत करू देणार. हे कुठं होतं कंटेंट? हा वर्ड कंटेंट मध्ये नव्हता. तिने पूर्ण कुठल्या डिक्शनरी मध्ये उचलून आणलं काय माहित. त्या व्हिडिओची वाट लावली बहिणी. कसं काय यार, एवढीशी लाईन आहे. नाही दुसऱ्याला पटणार, नाही तुला दुसरी पटू देणार. समजलं? मग झपट. आत्मनिर्भर हा शब्द बोलता येत नाहीये.
बोबडी म्हणजे तर काय करणार, एखादा शब्द एखाद्या माणसाला येत नाही आता ही मला बोलेल. येतं म्हणून काय मला येणार का सगळं? आता ही बोल आत्मनिर्भर बस. बोल ना ए, नाही पण बोल ना एकदा बोल नाही. बोल ना एकदा प्लीज नाही नाही तू का बस तुझा आत्मा तुझ्याजवळच ठेव. आत्मनिर्भर आत्मनिर्भर हा मग झाला निर्भर मग येतोय तर बोलताना कसं विचारेल. वाक्य करते बोल आत्मनिर्भर आत्मनिर्भर हा मग झालं घे मनावर सॉरी आत्मनिर्भर बन आत्मनिर्भर बन घे मनावर घे मनावर घेऊन जा मला पळून घेऊन जा मला पळून. अजून पुढचं आता कोणाची चुकी आहे हिची चुकी होते डिंपलला विसरला. डिंपल सोड पुढचा डान्स हिने चुकला की नाही मी सापडली ना, हा मध्येच करतो डिंपल. डिंपल गेला तर गेला पण चुकली नाही परत घे चल. परत घे ट्राय करूया आता एक रील साठी डान्स 3, 2, 1 स्टार्ट. थांबून माझी नजर एक नंबर तुझी कंबर चाल शेके शेके हाय तुझं डिंपल जे पाहिजे ते घे गेले झालं असं? पण हे असं आता पाहिजे बरोबर. ते घे हा, ते घे मी पण असंच दाखवत होती ना. पण ठीक आहे माझी चुकी हा. झाली छान आहे. तिथे घेऊ. तर मित्रांनो आज आम्ही आलेलो व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर तुम्ही तर पहिल्या व्हिडिओ बघितला असेल की आम्ही व्हिडिओ शूट करत होतो वगैरे, आम्ही डान्सचे पण व्हिडिओ शूट करत होतो. तर मी त्याला बोललो माझे पण फोटो काढ, तर तो माझे फोटो व्हिडिओ काढत नाही. हे बघा तिचेच फोटो व्हिडिओ घेते, तर तिच्याच माग मला फोटो हे काढ ना मला फोटो ते काढ. तिचे आतापर्यंत 365 फोटो झाले असतील. हा व्हिडिओ पण एवढे काढलेत तरी मन भरलं नाहीये अजून. असे फोटो घ्या, असं व्हिडिओ घ्या, असा अर्थ घे, तसा अर्थ घे. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ना पोरी म्हणजे नुसते व्हिडिओ फोटो एकाच साडीवर एकाच ड्रेसवर एवढे फोटो काढले तरी त्यांचं मनच भरत नाही. तरी अजून फोटो काढ व्हिडिओ काढ. बिचारायला लेट झालाय, त्याला जायचं हळदीला, तरी पण ही नुसती माझ्या असे फोटो काढ माहिती तसे फोटो काढ. ते बघा हातात तो कुठला तरी फुल घेतलाय आणि व्हिडिओ काढ, असा फोटो काढ ना तसं फोटो काढ. तर हा आमचा खरंच मोठा एडिटर आहे. तर ह्याचे तुम्ही व्हिडिओ बघणार असेल तर दिवेश भैर या इंस्टाग्रामच्या हँडलवर जाऊन तुम्ही बघू शकता. तर चांगले व्हिडिओ शूट करतो. माझे पण खूप सारे व्हिडिओ आहेत जे मिलियनवर गेलेले आहेत, ते दिवेशनीच काढलेले आहेत. तर तो एडिटिंग पण चांगला करतो आणि तो फोटो वगैरे पण एडिट करतो, बॅनर पण बनवतो. तर तुम्हाला पण एडिटिंग वगैरे करून घ्यायचं असेल तर मी खाली दिवेशचा नंबर देतो आणि त्याची आयडी देतो, तुम्ही ह्याला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हा रिप्लाय नक्की देईल, डीएम करा. ही तर रील स्टार आहे माहिती आहे तुम्हाला. ही हिचं नेहमी कंटिन्यू रील्स असतात, साडीचे ह्याचे त्याचे काहीतरी काय रील्स असतात. पण ही एक तुम्हाला सांगू का, तुम्हाला तर नेहमी फोटो व्हिडिओ मध्ये साडी दिसत असेल ना. खरं तुम्हाला ड्रेसवर कधी बघितलंय तुम्ही हिला नाही ना. आता बघता ना साडीवरच सगळे लुक आहेत तुझे. तू साडी लवर आहेस का? हो साडी लवर. आंटी नाही ना तू? नाही मित्रांनो आंटी म्हणजे मस्ती करतो, तिला माहिती मी नेहमी त्याबरोबर मस्ती करतो. पण तुम्ही खूप तिला साडीच्या लुकवरच बघितला असेल की प्रत्येक लुकवरती साडी. हिच्या आजपर्यंत 365 साड्या झाल्या असतील. साडीवर छान दिसते का नाही मी? कमेंट करून तुम्ही नक्की सांगा रोशनी साडीवर छान दिसते की ड्रेसवर छान दिसते. तर मला तर ती आंटीच वाटते. ठीक आहे आंटी तर आंटी, पण ती आपली फ्रेंड आहे, तर मग ती आंटी बोलू शकतो आपण तिला. आंटी कैसे हो? ठीक आहे ना. तर मित्रांनो आता आमचे व्हिडिओ शूट करून झालेले आहेत. बघा एडिटर पण आमचा थकलेला आहे. तर हे बघा ही पण आता केस वगैरे बांधते. मी पण पार काळा पिळा निळा झालो असेल, दिसत असेल. हा तर मला 4 वेळा बोलला तू काळा दिसतो. तर बघा मित्रांनो हाच बोलला ही तर नाही बोलली, ही कधी बोलत नाही. हा बोलला आमचा व्हिडिओ. ठीक आहे मी काय तर काळा आहे तो गर्व आहे मला. काले येतो दिलवाले असं काहीतरी बोलतात ना. हा बघा जांभळं शोधायला गेलाय. शोध पडलेलं जांभळं खा. तेव्हा पडलेले जांभळे शोधायला, आता ही पण गेले पडलेले जांभळे शोधायला. तर मित्रांनो लोक रस्त्यावरचे जांभळे पण खातात पडले वेळ, तर मी पण खातो असं काय नाही, चालतं. ते खाली पडलेले आता झाडांना पडलेत ना, मग गोड लागतात तसं, तर म्हणून ते खायला गेले. तर मित्रांनो आपण हा ब्लॉग एंड करूया. तुम्ही हा ब्लॉग नक्की पूर्ण बघितला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.